अंशी शासन निर्णय केले आणि कोणाला अवघड वाटत होतं अशा प्रकारची स्वयं पुनर्विकासाची मूवमेंट आज एक आंदोलन म्हणून उभी राहिले आणि म्हणून 15 जवळपास सक्सेस स्टोरी इमारती उभ्या राहिल्या, चाव्या दिल्यात, लोक राहायला गेलेत. बिल्डर विना गृहनिर्माण संस्था पुढे आली तर त्यांना फंडिंग केलं जातं, शासन त्या ठिकाणी सगळ्या सवलती देतं आणि पुनर्विकास होतो. यामध्ये गुणवत्ता राखली जाते, सभासदांचा थेट सहभाग असतो आणि आत्मनिर्भर हाऊसिंग म्हणजे स्वतःची इमारत स्वतः उभी करा हे आज मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. 2 उदाहरणं मी अनेकदा सांगितली. पार्ल्याला त्या ठिकाणी श्रद्धानंद रोडला नंदादीप सोसायटी आहे, 360 स्क्वेअर फीटात लोक राहत होती. बिल्डर त्यांना 700 देत होता, त्यांनी स्वयं पुनर्विकास केला, 1400 स्क्वेअर फीटात राहायला त्या ठिकाणी गेले. चारकोपला श्वेतांबरा सोसायटी ज्याच्या चाव्या वाटपला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी आले होते आणि चाव्या वाटपाचा कार्यक्रम केला मुख्यमंत्र्यांनी, फ्लॅट स्वतः बघितला आणि अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया दिली. आणि त्याच कार्यक्रमामध्ये या स्वयं पुनर्विकासा संदर्भात अडचणी काय आहेत, सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत, पैसे कसे उपलब्ध करायचे, क्लस्टर समूह पुनर्विकास करता येईल का, या सगळ्या गोष्टींसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी दरेकर समिती जाहीर केली. माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट जाहीर केला, त्याचं नोटिफिकेशन निघालं, शासन निर्णय झाला आणि 3 महिन्यात स्वयं पुनर्विकासाच्या उपाययोजना, सद्यस्थिती आणि भविष्यात काय केलं पाहिजे, अर्थपुरवठा कसा उभा करावा या संदर्भात या अभ्यास गटाने अहवाल द्यावा अशा प्रकारची शासनाची त्या ठिकाणी इच्छा होती. 3 महिन्यात अहवाल अपेक्षित होता, 2.5 महिन्यातच हा अहवाल त्या ठिकाणी आज मी सरकारला सादर केला. राज्यामध्ये सगळ्या विभागात मी फिरलो, सर्व संबंधित म्हाडाची यंत्रणा असेल, BMCची यंत्रणा असेल, MMRD असेल, टाउन प्लॅनिंग असेल, हाऊसिंगच्या सगळ्या सेक्टरमधल्या तज्ज्ञ असतील, फेडरेशन्स असतील, यांच्याशी आणि विधिज्ञांशी चर्चा करून अहवाल जवळपास 350-400 पानाचा आज मी सरकारला सादर केलेला आहे. या ठिकाणी अभ्यास गटाने सवलतीच्या तांत्रिक व कायदेशीर बाजू समजावून घेऊन या सवलतीची अंमलबजावणी होण्याकरिता शिफारशी शासनाला केलेल्या आहेत. स्वयं पुनर्विकास माणसासाठी काय करायचं आपण तुला परत शिवसेनेत आपण सगळे एकत्र बाहेर पडत होते त्याच वेळेला ही भेट झाली होती. प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यानचा हा संवाद आहे. एकेकाळी एकाच पक्षात काम केलेले दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्या हातात जेव्हा शिवसेनेची धुरा दिली गेली त्यानंतर राज ठाकरे या शिवसेनेतून बाहेर पडले आणि राज ठाकरेंच्या सोबत बाहेर पडलेल्या काही शिलेदारांपैकी एक म्हणजे प्रवीण दरेकर. प्रामाणिकपणाने मराठी माणसं दरम्यान याच विषयी बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत. जुई, साधारण काही मुद्दे ऐकायला येतात, मात्र या दोघांमध्ये नेमका संवाद कोणत्या मुद्द्यावरून झाला आणि त्यात असा उल्लेख आढळतोय दरेकरांचा की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.
काय मुद्दा होता? अगदीच आपण पाहतोय विधान भवनामध्ये अधिवेशन सुरू आहे पावसाळा आणि त्या निमित्ताने सर्वच जे आमदार आहेत ते एका छताखाली उद्धव ठाकरे हे माध्यमांसोबत संवाद साधत होते. त्या क्षणी प्रवीण दरेकर हे देखील तिथे आले आणि प्रवीण दरेकर यांच्या हातात स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा अहवाल होता. जेव्हा उद्धव ठाकरेंचं बोलणं झालं माध्यमांसोबत तेव्हा ते वळले आणि प्रवीण दरेकर हे त्यांच्या मागे उभे होते. त्यांच्या हातातला जो अहवाल आहे तो त्यांनी उद्धव ठाकरेंना दाखवला. उद्धव ठाकरेंनी तो अहवाल आधी वरून पाहिला आणि त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रामाणिक प्रयत्न असतील तर आम्ही नक्कीच पाठिंबा देऊ. त्यावर दरेकरने असं उत्तर दिलं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे आमदार आहेत त्यांना कधी जे टोला लगवला आहे ते म्हणाले की हे जे बोगस आहेत त्यांना सांगा आणि तुझे प्रामाणिक प्रयत्न असतील तर मराठी माणसाच्या हितासाठी असतील तर नक्की प्रयत्न करू, मात्र त्यासाठी तुला पुन्हा शिवसेनेत लागेल. यावर दरेकर म्हणाले की आपण सगळे एकत्रच आहोत. त्यामुळे एकंदरीत हे जे संभाषण आहे ते उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्यात झालं. म्हणजे अगदी अहवाल दाखवण्यापासून ते मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येण्यापर्यंत हे जे संभाषण आहे ते इथे माध्यमांच्या समोर पार पडलेलं आहे दोघांमधलं. विनोद सर, अगदी धन्यवाद जुई दिलेल्या अपडेट्स बद्दल. आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांच्या दरम्यानचा हा संवाद आहे. काहीसा मिश्किल संवाद असला तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची घडामोड.